नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे विनया काकाला ॲडमिट केलेलं आहे आणि विनया काका म्हणत आहे की अर्जुन, तू मला वचन दे की तू आप्पीचा आणि अमोलचा विचार सोडून देशील. त्याचबरोबर विनया काकाचं असं म्हणणं आहे की अर्जुन, तू नव्याने सुरुवात करावी. इकडे आता रुपाली आणि मोना यांनी खूप मोठं कारस्थान केलेलं आहे. त्यांनी खूप मोठा डाव रचलेला आहे. त्यांनी दोघींनी मिळून असं कारण केलेलं आहे की त्यांनी आप्पी आणि अर्जुन या दोघांना डिवोर्स पेपर पाठवलेले आहेत आणि हे सगळं त्या दोघींनी जे केलेलं आहे त्यामुळं त्यांची तर वाट लागणारच आहे. पण त्याचबरोबर इकडे आप्पी म्हणते की जोपर्यंत मी अर्जुनला विचारत नाही तोपर्यंत मी या पेपरवर सह्या करणार नाही. आप्पीने तर ठरवून टाकलेलं आहे, कारण आप्पी म्हणते की नाही, हे शक्यच नाही आहे, अर्जुन असं करणं शक्यच नाही आहे. अर्जुन असं कसं करेल? जोपर्यंत मी अर्जुनशी बोलणार नाही तोपर्यंत या पेपरवरती मी सह्या करणार नाही. इथे मोना आणि रुपालीने डिवोर्स पेपर तयार केलेत, इकडे अर्जुनला दिलेत, आप्पीने सह्या केलेत म्हणून, आणि इकडे आप्पीला दिलेले आहेत, अर्जुनने सह्या केलेल्या आहेत म्हणून. आता आप्पी आणि अर्जुन जेव्हा भेटतील आणि त्यांच्यासमोर हे कारस्थान येईल तेव्हा मात्र मोना आणि रुपालीची वाट लागलेली असणार आहे. आणि रुपालीने हे का केलं, त्याहीपेक्षा मोनाने हे का केलं म्हणून आप्पी तिची वाट लावेल. थँक्यू.